ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझं नाव नवीन शेखर आहे. आज मी तुमच्याबरोबर महाराष्ट्र राज्यातून बोलत आहे. आज आपण स्तोत्र संहिता याचा 144वा अध्याय वाचणार आहोत, ऐकणार आहोत आणि या वचनांद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देईल. या अध्यायाचं शीर्षक आहे सुटका आणि समृद्धीसाठी परमेश्वराकडे केलेली प्रार्थना. परमेश्वर जो माझा दुर्ग आहे त्याचा मी धन्यवाद करीतो. तो माझ्या हातांना लढावयास शिकवितो. माझ्या बोटांना युद्ध करावयास शिकवितो. तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे. मी त्याचा आश्रय धरितो. तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करीतो. हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची आठवण ठेवावी. मर्त मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावे. मनुष्य शाश्वत आहे, त्यांचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे. हे परमेश्वरा, तू आपले आकाश लवून खाली उतर. पर्वतांना स्पर्श कर, म्हणजे ते धुमसतील. वीज पाडून त्यांची दाणादाण कर. तू आपले बाण सोडून त्यांची धांदल उडव. वरून आपले हात लांब कर व महापुरातून, परक्यांच्या हातून मला सोडवून मला मुक्त कर. त्यांचे मुख असत्य बोलते, त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे. हे देवा, मी तुला नवे गीत गाईन. दशतंतू वीणेवर मी तुझे स्तोत्रे गाईन. तूच राजांचा तारणारा देव आहेस. तूच राजांना तारण देणार आहेस. तूच आपला सेवक दावीद याला दुष्टांच्या तरवारीपासून मुक्त करणार आहेस. मला परक्यांच्या हातून सोडून मुक्त कर. त्यांचे मुख असत्य बोलते, त्यांचा उजवा हात असत्याचा हात आहे. आमचे पुत्र आपल्या तारुणाच्या भरात उंच वाढलेल्या रोप्यांसारखे असावेत. आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपऱ्याच्या कोरलेल्या खांबासारख्या असाव्यात. आमची भांडारे भरलेली असावीत, त्यातून सर्व प्रकारच्या वस्तू मिळाव्यात. आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपट, दशसहस्त्रपट वाढवावीत. आमचे बैल लादलेले असावेत. दरोडे, घरपकड व आकाशात हे आमच्या रस्त्यात नसोत. अशी ज्या लोकांची स्थिती असेल ते धन्य. ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते धन्य. परमेश्वर वाचलेल्या वचनांवर आशीर्वाद पाठवो आणि परमेश्वर आज विशेष करून तुम्हाला आशीर्वाद देव, कारण आज दाविदाने लिहिलेली स्तोत्रे वचन आज आपल्या कानी पडले आहे आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन.